नवीन वर्षाची सुरुवात मांढरदेवीच्या दर्शनाने केली आणि मनाला एक वेगळीच शांतता लाभली. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, संयम आणि कष्ट सोडू नये. जसा डोंगर चढून शिखर गाठल्यावर समाधान मिळतं, तसंच मेहनतीनंतर यश नक्की मिळतं. आई काळूबाईचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर नवीन वर्षात कोणतंही संकट मोठं वाटत नाही. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात या यात्रेचा मोठा उत्सव साजरा केला जातो. लाखो भाविक या यात्रा दर्शनासाठी येतात. चला तर बघूया मग. गाडीत बसून बसून पाय अवघडला. इकडे देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढताना शरीर थकलं होतं, पण मन मात्र श्रद्धेने भरलं होतं. प्रत्येक पावलागणित मनात एकच विश्वास होता, आई काळूबाई आपल्याला बळ देणार आहे. छोटी छोटी स्ट्रॉबेरीज आहे, किती क्यूट आहे बघ ना. हा छान आहे ना. हा फ्रेश एकदम. मांढरदेवीची यात्रा आपल्याला शिकवते, थांबू नकोस, हार मानू नकोस, कारण शेवटी आईचा आशीर्वाद रूपी बळ तुझ्यासोबत आहे. ही यात्रा केवळ शरीराची नाही, तर आत्म्याला जाग करणारी आणि मनाला प्रेरणा देणारी आहे. ओटी घ्यायची ना. नवीन वर्ष येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकद या दर्शनातून मिळते. आई आपल्या पाठीशी आहे हा विश्वास मनाला स्थैर्य देतो. नवीन वर्ष केवळ कॅलेंडर बदलण्यापुरतं नसून विचार बदलण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि सकारात्मकतेने पुढे जाण्याची सुरुवात आहे. मंदिरात पोहोचताच आणि आईचं दर्शन होताच सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. डोळ्यात नकळत पाणी आलं आणि मन प्रचंड शांत झालं. आयुष्यातील सगळ्या चिंता, दुःख, अपयश जणू आईच्या चरणी अर्पण झाल्यासारखं वाटलं. दर्शनानंतर मनात नवीन उमेद निर्माण झाली, आत्मविश्वास वाढला आणि आपण काहीतरी करू शकतो ही ताकद मिळाली. आई काळूबाईचं दर्शन हे फक्त दर्शन नव्हतं, ते मनाला नवीन दिशा देणारं आणि आयुष्याला प्रेरणा देणारा अनुभव होता. काळू येले घसरकुंडी. मांढरदेवीचं मनपूर्वक दर्शन घेतल्यानंतर इथे एक आठवणींचा फोटो काढला. त्या क्षणाचा फोटो फक्त कॅमेऱ्यातच नाही तर मनात कायम साठवला गेला. आईचा आशीर्वाद, मनात शांतता आणि चेहऱ्यावरचं समाधानाचं हास्य घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला.